और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत बराच काळ बंद असलेली मार्ग क्रमांक 3 साई चौक सह्याद्री नगर कल्याण स्टेशन बस सेवा परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आजपासून नागरिकांच्या सेवेत पुन्हा सुरू झाली आहे। आज गुरुवारी सकाळी खडकपाडा साई चौक येथे या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून या बसला भगवा झेंडा दाखवण्यात आला। यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, उपशहर प्रमुख सुनील वायले, नगरसेवक किरण भांगले, रुपेश सकपाळ, नगरसेविका शालिनी वायले, प्रमिला पाटील, तनुजा वायले, युवासेना कल्याण उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील, प्रथमेश पाटील आदी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, स्थानिक नागरिक, परिवहन सेवेचे अधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांच्या मागणीनुसार आणि शिवसेनेच्या पाठपुराव्याने ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून या बसचा मार्ग साई चौक, साईबाबा मंदिर, ब वॉर्ड, संघवी इस्टेट, इंदिरा बंगला, आरटीओ, सह्याद्री नगर, कोकण वसाहत, सह्याद्री नगर फाटा, बिर्ला कॉलेज, इंदिरा नगर, भवानी चौक, प्रेम ऑटो, पौर्णिमा चौक, सिंडिकेट, स्टेट बँक, बाईचा पुतळा, रामबाग, कल्याण स्टेशन या महत्त्वाच्या ठिकाणांमार्गे धावणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे। शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आज साई चौक ते कल्याण स्टेशन ही दर 1 तासाला ही बस सुरू राहणार आहे। बऱ्याच वर्षापूर्वी ही कल्याण ते खडेगुळवली अशी बस सुरू आम्ही केली होती साई चौक ते, परंतु आरटीओ असल्या कारणाने त्या ठिकाणी रहदारी खूप असल्यामुळे ही बस बऱ्याच वर्षापासून बंद होती। पुन्हा एकदा रस्त्यांचं पूर्ण विस्तारीकरण केल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची खूप मागणी होती आणि अतोनात नागरिकांचे हाल होतात, कारण रिक्षा भेटत नाही, परिवहनची व्यवस्था नाही। यामुळे नागरिकांनी आमच्याकडे निवडणुकीमध्ये आम्ही प्रचारात फिरत असताना या ठिकाणी आम्हाला मागणी केली होती की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बस सेवा सुरू झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी असेल, सुनील वायले असेल, आमचे नगरसेवक असतील, या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन या ठिकाणी या बस सेवेचा शुभारंभ केलेला आहे आणि दर 1 तासाला नागरिकांसाठी बस उपलब्ध असणार आहे। या ठिकाणून ही बस साई चौकातून वाणी विद्यालय, संघवी इस्टेट, त्यानंतर इंदिरा बंगला, नंतर सह्याद्री नगर, कोकण वसाहत, बिर्ला कॉलेज, इंदिरानगर, त्याच्यानंतर रामबाग आणि कल्याण स्टेशन अशा पद्धतीने स्टॉप असणार आहेत आणि या सगळ्यांना याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि दर 1 तासाला असल्यामुळे अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।